गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे दसरा, तर चला देवांसाठी फुलं तोडायची होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू आज कोणती फुलं उमललेली आहे. तर हा जो जास्वंद आहे ना, मोठं फुल उमललं होतं आज आणि वरती येऊन बघितलं तर वरच्या झाडाला सुद्धा खूप छान छोटे-छोटे जास्वंदाची फुलं उमलली होती आज. तर हे सुद्धा तोडून नेऊ म्हटलं. तर या झाडाला ना खूप जास्त क्वांटिटीमध्ये फुलं लागतात आणि खूप छोटंसं फुल आहे, पण खूप सुंदर दिसतं देवांवरती अर्पण केल्यानंतर. तर ही कालची रांगोळी आहे आणि इथे चालू आहे दसऱ्याची तयारी. तर दसऱ्याच्या दिवशी या आपट्याच्या पानांना सोन्याचा मान आहे, तर देवांना सुद्धा अर्पण केले जातात आणि आपण जे काही नातेवाईकांना भेटायला जातो, नमस्कार करायला जातो, त्यांना सुद्धा हे सोनं म्हणून दिलं जातं. तर इथे बघा आंब्याची पानं, झेंडूची फुलं वगैरे आणली होती. तर आज गाड्या वगैरे स्वच्छ धुवून त्यांना हार वगैरे घातले जातात, तोरण बांधले जातात दारांना. तर पूजा वगैरे व्हायचीच होती आज. तर इथे बघू शकता ते जे कलशाचे मी पानं ठेवले होते ना, ते सुद्धा मला चेंज करायचे. ते स्वच्छ पानं 4-5 मी धुवून घेतलेली आहे, आंब्याची पानं आणि ते सुद्धा चेंज करून घेते आता. आणि हा जो अखंड दिवा लावलेला होता ना, याच्यातलं तेल जेवढं आहे तेवढं आता मी जळू देणार आहे आणि बाकीचं मग नंतर जेव्हा दिवा शांत होईल तेव्हा छोटा नंदादीप किंवा दिवा लावून देणार आहे. तर हे जे तांदूळ आहे ना, आपण पक्ष्यांना टाकू शकतो किंवा मग एखाद्या वेळेस त्याचं भात वगैरे लावून खाऊन घेऊ शकतो. तर एकीकडे माझी दसऱ्याच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू होती. तर मी इथे कढीपत्ता आणि मिरच्या घेतलेल्या आहेत कढीसाठी. सोबतच इथे मी उकडलेल्या आलूची भाजी बनवलेली आहे, कढी बनवलेली आहे आणि वरण-भात आणि रसगुल्ले आहे, पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत. छोटासा असा साधा स्वयंपाक बनवला होता मी. एखाद्या वेळेस खीर बनवते किंवा किंवा मग एखाद्या वेळेस बासुंदी, पुरी, श्रीखंड पुरी असा नैवेद्य वगैरे करत असते. देवांनाही तोच नैवेद्य दाखवते. मग दुपारून छान अशी पूजा झाल्यानंतर देवांना सुद्धा मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे. दुपारीच दाखवते जेणेकरून मग संध्याकाळी काय होतं, आपण दुसऱ्यांच्या घरी भेटायला किंवा नमस्कार करायला जातो, मंदिरामध्ये जातो, तर त्यामुळे पूजा वगैरे करायला शांततेत वेळ भेटावा म्हणून दुपारीच करून घेते मी नैवेद्य वगैरे देवांचं सुद्धा. त्यानंतर जे मुलींनी तोरण वगैरे बनवले होते, सुंदर असे ते सुद्धा तोरण लावून घेतले, जेवण वगैरे झाली आणि छान अशी संध्याकाळच्या वेळेला पूजा करायला घेतली. तर रांगोळी काढली छोटीशी, दोन्हीकडून दिवे लावले आणि देवांची पावले सुद्धा काढलेले आहेत. तर इथे छान अशी पूजा वगैरे करून घेतली, साधी सिंपल. आपण आज शस्त्राची पूजा करायची असते. दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा वगैरे केली जाते. तर सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे विद्या. तर ते सुद्धा मुलींचे सगळे पुस्तक वगैरे ठेवलेले आहे, नोटबुक ठेवलेली आहे. त्याची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली. तर त्यानंतर मंदिरामध्ये गेले. तर असा होता दसऱ्याचा दिवस. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.